नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खरीप हंगाम 2026 पीक विमाचे जे अर्ज आहेत, ते पीक विमा भरण्यासाठी जे अर्ज आहेत, ते आता सुरू झालेले आहेत. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत, की पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा का? किंवा पीक विमा अर्ज भरावा का? कारण मागील वर्षी शासनाकडून काही त्यामधील ट्रिगर हटवण्यात आलेले आहेत. या ट्रिगरमुळं बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात, म्हणजे लाभापासून वंचित राहतात. की काहीतरी अटी शासनाकडून लावल्या जातात, काहीतरी नियम लावले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. मग लाभ मिळत नसल्यामुळं सहभाग घेण्यासाठी देखील शेतकरी टाळाटाळ करतात किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न आता निर्माण होत आहेत. तर प्रामुख्यानं बऱ्याच शेतकऱ्यांकडून अशी देखील चर्चा करण्यात आली, की पीक विमा अर्ज भरावा का? किंवा पीक विमा अर्ज दाखल करावा का? किंवा भरू की न भरू? असे जे काय तुमच्या मनात संभ्रम आहेत, या संभ्रमाबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. मुळात पीक विमा योजनेमध्ये जे ट्रिगर होते, ते ट्रिगर गेल्या वर्षीच हटवलेले आहेत. या वर्षी काही नाही. मागील वर्षी जे ट्रिगर हटवले होते, ते मागील वर्षीच हटवलेले आहेत. आपण त्यावर पीक विमा देखील भरलेला आहे. ₹1 पीक विमा बंद झाला. त्यानंतर आपण रक्कम भरून देखील पीक विमा भरलेला आहे. परंतु या ट्रिगरमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आता विविध प्रश्न निर्माण होतात, की हे ट्रिगर नसल्यामुळे पीक विमा येत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला देखील आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ज्यांचं आता जी जुनी पद्धत होती, जुनी पद्धत कोणती, की महसूल मंडळाअंतर्गत जर नुकसान झालेलं असेल किंवा रेकॉर्डवर जर ते नुकसान आलेलं असेल, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. परंतु वैयक्तिक पंचनामा असेल, वैयक्तिक नुकसान असेल, या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ मिळत नाही. हे आपण मागच्या वर्षी देखील याबद्दल चर्चा केली होती. परंतु यावर्षी परत आता पीक विमा अर्ज भरावा का? असा जो काही संभ्रम निर्माण झालाय, जो काही प्रश्न निर्माण झालाय, तर त्याबद्दलच आपण याबाबत थोडक्यात माहिती घेऊ किंवा चर्चा करणार आहोत. आता प्रामुख्यानं अर्ज करावा का? तर अर्ज 100% करा. अर्ज करायलाच पाहिजे. जर आपल्या पिकाचं संरक्षण आपण करत असाल किंवा पिकाचा विमा आपण उतरवत असाल, तर तो निश्चित आपण उतरणं गरजेचं आहे किंवा पीक विमा अर्ज भरणं देखील गरजेचं आहे. कारण का? तर महसूल मंडळाअंतर्गत, तुमच्या महसुलाअंतर्गत जर उद्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं, त्याची आणेवारी जी आकडेवारी आहे, उत्पन्न दरडोई उत्पन्न आहे, ते जर कमी निघालं, तर त्या ठिकाणी त्या महसूल मंडळाला शेतकऱ्यांचा जो काय पीक विमा भरलेले शेतकरी असतील, त्यांना पीक विमा कंपनीकडून देणं बंधनकारक राहील. हा एक ढोबळ मानानं. आता यामध्ये काही त्रुटी घालणं, काही आणखी काठी टाकणं किंवा काहीतरी नियमावली लावणं, कंपनीची बाब मांडत चालणार आहे. कंपनीला शक्यतो देण्यासाठी टाळाटाळ करणं हे कंपनीचं काम असतं. परंतु शासनाचे निर्देश, त्या निर्देशाचं देखील कंपनीला पालन करावं लागतं आणि याच घटकांच्या अंतर्गत जर पीक विमा देण्यास योग्य त्या ठिकाणी जर निर्णय असेल किंवा देण्यायोग्य जर नुकसान झालेलं असेल, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते पीक विमा द्यावा लागतो. त्यामुळे शक्यतो पीक विमा भरण्याचा प्रयत्न करा. आणि प्रमुख गोष्ट, याआधी बरेच शेतकरी आणखी एक चूक करत होते, की इतर पीक लावणं, शेतात वेगळं पीक असतं आणि पीक विमा वेगळ्या पिकाचा भरायचा. तर या चुका शक्यतो टाळा. शक्यतो टाळा म्हणण्यापेक्षा अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला तुमचं पीक वेगळं असेल आणि तुम्हाला पीक विमा वेगळ्या पिकाचा भरायचा असेल, तर अशा वेळी तुम्ही अर्ज नाही केला तरी देखील चालू शकतो. कारण शासनाने ज्या अटी दिलेल्या आहेत, त्या अटीनुसार तुम्ही या ठिकाणी पीक विमा अर्ज भरण्यासच पात्र नाही. कारण ई पीक पाणी देखील तुमची त्याच पिकाची असणं आवश्यक आहे. तुमच्या सातबाऱ्यावर त्या पिकाची नोंद देखील असणं आवश्यक आहे. तसेच पीक विमा देखील तुम्ही त्याच पिकाचा भरलेला असणं आवश्यक आहे. त्यामुळं अशा कंडिशनमध्ये जर पीक वेगळं आणि विमा वेगळ्या पिकाचा भरताय, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही अर्ज नाही केला तरी चालेल. परंतु ज्या शेतकऱ्यांचं ऍक्च्युअल जे पीक आहे त्याच पिकाची नोंद करणार आहेत, त्यांनी 100% पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायला हवा. हा एक तुमचा जो काय शेतकरी प्रीमियम येणार आहे, तो एक तुमचा उत्पादन खर्च ग्राह्य धरून तुम्ही त्या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा. जेणेकरून उद्या भविष्यात काही नुकसान झालं किंवा महसूल मंडळात जर नुकसानीची नोंद झाली, तर त्याचा लाभ, जे काय पिकाचं तुमच्या नुकसान झालंय त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. 1 वर्ष पीक विमा नाही मिळाला म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणारच नाही असं देखील मनात आणू नका. या अटी शासनाने घातलेल्या आहेत, त्या जाचक आहेतच, हेही आपण मान्य करतो. परंतु या अटीमध्ये देखील
पीक विमा मिळाल्यानंतर आपण जर भरला असता तर हा पश्चाताप उद्या करून घेण्यापेक्षा आजच जो काय आपल्याला पिकाचं उत्पादन करण्यासाठी खर्च लागतो यामध्येच हेक्टरी जे काय रक्कम असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, या उत्पादन खर्चामध्येच पीक विम्याची जी रक्कम आहे ही रक्कम उत्पादन खर्च म्हणून ग्राह्य धरा आणि त्या ठिकाणी जे काय 1000 रुपये असतील, 2000 रुपये असतील, 1500 रुपये असतील तुमचे हेक्टरीनुसार ते त्या ठिकाणी तुम्ही भरून टाका, जेणेकरून उद्या जर पिकाचं नुकसान झालंच तर तुम्हाला त्याची काही ना काहीतरी प्रमाणात भरपाई मिळेल. त्यामुळे उत्पादन खर्च असं याला मानून तुम्ही त्या ठिकाणी पीक विमा अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा. फक्त जे पीक आहे त्याच पिकाचा पीक विमा भरा. अदर जर पिकं असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज नाही भरला, तुम्ही टाळला तरी देखील चालू शकतं, चलू द्या. परंतु जो का तुमच्या मनातील प्रश्न होता की पीक विमा अर्ज भरावा का, जर ऍक्च्युअल पीक असेल तर त्या पिकाचं संरक्षण करणं किंवा संरक्षणासाठी आपण पीक विमा अर्ज सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. हे तुमच्याच फायद्याचं आहे. आजचं 2% प्रीमियम तुम्ही जर भरला तर उद्या तुमचं होणारं मोठं नुकसान त्या ठिकाणी कव्हर केलं जाऊ शकतं. 100% नुकसान भरपाई कधीही मिळत नाही हे आपण याआधी देखील पाहिलेलं आहे किंवा बहुतांश वेळा आपण त्याबद्दल चर्चा देखील केली आहे. परंतु 30%, 35%, 40-45% मध्ये तरी तुम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी त्या नुकसान भरपाई दिली जाते किंवा वाटप केली जाईल. मग त्यापासूनही आपण वंचित राहू नये. त्यामुळं हे काय 1000-2000 रुपये जे काय तुम्हाला खर्च येईल, जे काय तुमचं हेक्टरी क्षेत्र असेल त्यानुसार जे पीक असेल त्या पिकानुसार तुम्हाला शेतकरी हिस्सा भरावा लागतो. मग त्यानुसार जी रक्कम येईल ती एक उत्पादन खर्च असं ग्राह्य धरूनच त्या ठिकाणी ती रक्कम टाका. येईलच ह्या आशेनं पीक विमा भरू नका. इन्शुरन्स ही व्यवस्थाच अशी आहे, ज्यावेळी संकट येतं त्याच वेळेस ते कामाला येते. जर तुमच्यावर संकटच नसेल तर ती कामाला येत नाही. ती भरलेली रक्कम देखील आपली सोडून दिलेली असते, हेही देखील ग्राह्य धरायचं. कारण इन्शुरन्स ही जी स्कीम, ही जी व्यवस्था आहे हीच त्या पद्धतीवर चालते. त्यामुळे तुमच्यासाठी काही वेगळा इन्शुरन्स मध्ये नियम येणार नाही. परंतु यामध्ये या अटीमुळं, या बाकीच्या किचकटी गोष्टीमुळं शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवताना टाळाटाळ केली जाते किंवा प्रश्न निर्माण होतो. तर त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जर तुमच्याकडे ऍक्च्युअल पीक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पिकाचा पीक विमा उतरवणं गरजेचं आहे. भले तुम्हाला 2% प्रीमियम भरू द्या, तो प्रीमियम तुम्ही तुमचा खर्च आहे हाच ग्राह्य धरा. जर तुम्हाला उत्पादन चांगलं निघालं तर तो खर्च बाजूला राहू द्या. कारण जर तुम्हाला उत्पन्न चांगलं निघत असेल तर पीक विमा नाही आलेला चांगला, हा देखील विचार करून पहा. पीक विमा येणं चांगलं की उत्पन्न मिळालेलं चांगलं. जर उत्पन्न चांगलं मिळालं तर तुम्हाला पीक विम्याची गरज नाही. परंतु जर उद्या आपण पीक विमाही भरला नाही आणि आपलं उत्पन्नही कमी आलं तर आपण त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी पिकाचं संरक्षण करण्यासाठी देखील आपल्याला पीक विमा अर्ज भरणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही असू द्या, अर्जाबाबत असू द्या, कागदपत्राबाबत असू द्या किंवा भरावं न भरावं याबाबत आपण चर्चा केलीच आहे. किंवा थोडी जी रक्कम आहे ती रक्कम जाऊ द्या, एक उत्पादन खर्च म्हणून त्यात ती ऍड करून टाका आणि पीक विमा अर्ज भरून घ्या. बाकीचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, काहीतरी त्यातून माहिती मिळाली असेल तरच व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच पुढील अपडेट देखील आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.